आरोग्य म्हणजे वेट मॅनेजमेंट. वजन कमी असेल तरी गुड मॉर्निंग टू न्यू माय ब्लॉग. आणि वजन जास्त असेल तरीही आज आपल्याला आजार आमच्या होतात. न्यू ब्लॉगचा वजन जर मापात आणि असेल न्यू तर सुरडमध्ये न्यू आपण निरोगी हेल्दी राहू शकतो. याच्यासाठी वर्कआउटचा हे बटन दिवस. आज वेलनेस कोच म्हणून मी आज मला कोच म्हणून निवडला आहे सुरोडमध्ये. अर्पण करत आहे. हे बघा महादेव बनसोडे मॅडमला हे जे सत्कार बटन चालू आहे. देतोय किंवा हे जे बटन आज मानाने स्वाभिमानाने अगदी हृदयावरती काळजावरती आपण लावतोय. हे बटन नाही, अनेकांचं आयुष्य याच्यामध्ये या बटनाची एक गरिमा आहे, एक पावित्र्य आहे. हे पावित्र्य मॅडम, कारण हे बटन ज्याच्या कुणाच्या नजरेला पडेल त्याच्यापर्यंत हा संदेश पोहोचेल की वजनाविषयी या व्यक्ती काहीतरी करतायत. यांच्याकडून मला माझ्या प्रश्नांचं कोड्याचं उत्तर मिळू शकतं. हे बटन लावताना कधी लाजू नका, त्याचा अपमान होईल असं कधी वागू नका. हा संदेश आणि आरोग्य सल्लागार म्हणून एक वेलनेस कोच म्हणून जे तुम्ही कार्य हाती घेतले हे खरोखरच शिवधनुष्य आहे आणि पवित्र कार्य आहे. या पवित्र कार्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देते आणि इतर कार्यासाठी सुद्धा तुमच्यापर्यंत नेहमी आम्ही पाठीशी नाही, सोबत आहोत. हे काम प्रत्येकाने आपण एकमेकीच्या हातात हात घालून मिळून करायचंय. आज सगळ्यांच्या साक्षीने तुमच्यापर्यंत पोचलेला आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आरोग्य सल्लागार म्हणून आज इथे सिद्ध झालेले आहात. फक्त आता आपल्याला हे जसं क्रॉस घेतलं तसं अप डाऊन. त्यानंतर मला माझं मी घर पण दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये दुपारी, आणि संध्याकाळी 6 वाजता मी माझं सेट दाखवणार आहे. त्यामुळे आपल्याला पाय खंबीरपणे रोवून ठेवायचं. 3, 4, 5. पहिला दिवस पण खूप छान सपोर्ट भेटला सुरोडमध्ये वर्कआउटसाठी. मुलेही खूप छान करतायत, वयस्कर महिलाही खूप छान प्रयत्न करतायत. पहिला दिवसच एवढ्या महिला आहेत, खूप छान वाटले. आज पहिला दिवस असल्यामुळे मॅडमने सत्कार वगैरे करून असं पूर्ण बेसिक शिकवलं आहे त्यांना. ये देखो हमारे डायनामिक लेडी डायमंड वागिन शेरनी महादेवी बनसोडे मॅडम. देव नाही, देवा वेलनेस के साथ नुसता देव नहीं, महादेव, और इसी के साथ महादेवी. यस, जहाँ पे नारी है, अरे यही वो नारी है जिसपे सारी दुनिया वारी है. क्या बात है, बढ़िया. महादेवी मॅडम न्यू लीडरशिप आहे. आज फर्स्ट डे ऑफलाईन वर्कआउट बॅच ओपनिंगचा आणि पहिल्या दिवशीचा प्रतिसाद तुम्ही बघू शकता. ही सर्व नारी शक्ती, महिला वर्ग या व्यक्तीमधील अलौकिक अद्भुत शक्ती डेव्हलप करताना पुढाकार घेतलेल्या, स्वयंप्रेरणेने पुढे आलेल्या आमच्या या महादेवी बनसोडे मॅडम. जबरदस्त पर्सनॅलिटी, अनेक कलागुणांनी संपन्न, आरोग्य क्षेत्रातही आज धडाडीने कार्य करते आहे. आरोग्य हेही इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयंप्रेरणेने कार्य करत असणाऱ्या महादेवी बनसोडे मॅडम आणि सुरवडचा हा सर्व ताफा महिला वर्ग, जबरदस्त कार्य, एक नंबर वर्कआउट, बहुत बढ़िया. हमें नाज है आप पर. आई एम प्राउड ऑफ यू. दम से करेंगे, धीरे से करेंगे, हमसे जैसा बन पाए वैसा करेंगे. हम हमारा 100% देंगे. क्या बात है, सुपर. आज
ऑफलाईन वर्कआउट, बॅचची ओपनिंग, डीजे गाण्याच्या तालावर, एंजॉय के साथ. क्या बात है, बहुत बढ़िया, बहुत अच्छे. यस, हमें नाज है आप पर. आय एम प्राऊड ऑफ यू. मी आज माझ्या ब्लॉगमध्ये शेत तर दाखवतच आहे आणि आता घरही दाखवणार आहे. ते नारळाच्या झाडा पलीकडे सगळं शेत मग दाखवलेलं, आंब्याचे वगैरे झाडं. आणि आता मी हे घर दाखवत आहे. कसं वस्तीवर घर कसे असतात, सगळ्या शेतातला पसारा. खरं तर बापाचं घर मुलाने रिपेरिंग केलं पाहिजे बरं का, पण काहीही रिपेरिंग दिसत नाही. याच्या आधी फक्त लॉकडाऊनमध्ये राहायला आलो होतो आणि खूप फास्ट लॉकडाऊनमध्ये बाथरूम वगैरे बांधले होते. जाता तर लॉकच निघत नाही, ह्याचे कुलूप गंजून गेलेत. हे गावाकडला शेतातला पसारा. ह्या मधल्या रूममध्ये जे आम्ही फोटो वगैरे लावले होते, आता मी राहणार आहे, पण आता थोडाफार पसारा काढावा लागेल. त्यामुळे मी इथं त्यात भांडी वगैरे धुवावं लागतील. लॉकडाऊनमध्ये आम्ही छोटासा फॅन लावलेला, अजूनही पळतोय. ओके, खेड्यात करमत नाही, खूप भनास वाटतं. खूप हे पायऱ्या आहेत, पूर्ण जुनं जुनं वाटेल. वडिलांनी बांधल्यानंतर परत काही रिपेरिंग दिसत नाहीये घराची. 94 साली बांधलेला आहे. 1994 सासऱ्यांनी बांधलेला आहे 1994 साली. त्यामुळे बघा घरांची भेगा वगैरे तशा बिल्डिंग आहे, सिमेंटच्या पडल्यात. हा जुने दरवाजे. वरती हॉल आहे, हॉल आहे. आम्ही इथं लॉकडाऊनमध्ये आम्ही मुलांना ट्युशन वगैरे घेतली होती मी, कारण मुलं शाळेत नव्हते, गावाकडली मुलं घरी आले होते. त्यावेळेस मी इथं स्वतः हॉलमध्ये ट्युशन घेत होते. हा परिसर शेताकडला. इथं आता इथं कुठे कोर्स नाही, काय नाही, निवांत बसावं लागतं. आता हे वरती टेरिसवर जाऊ का म्हणतो, नको समज, टेरिसवर जायचं समज. आलो आता आम्ही टेरेसवर. आणि इथं सामान पडलं, कुणीच येत नाही. कुणीच येत नाही, इथं झोपतात संध्याकाळी. इथं आमचं तिकडे शेततळं आहे, चोरं दिसत आहे, शेततळं, नारळ झाडं. तिथं आपण मग गेलो होतो. 1994 सालचं घर आहे, जे ह्या घरांमध्ये मे महिन्यात बिना फॅनचंही राहू शकतो. तर आता मे महिन्यात माझा छोटा कसं मुलांना लॉकडाऊनमध्ये 9 महिन्याचा होता. ते लाईट जरी नसली ना तरी मधल्या खोलीत, जसं माळवादी घर असतं, मधल्या खोलीत ती बिंदास्त आम्ही इंदापूरमध्ये राहत असल्यामुळे एकदम गरम होत नव्हता, काही ना काही. भिंती खूप मोठ्या आहेत, दगडी बांधकाम आहे, त्यामुळे ते गरम जास्त होत नाही. उतरतोय का खाली समर्थ? आला समर्थ, आला समर्थ दाखवतोय त्याच्या आजोबाचं घर. समर्थ डागडोजीपणा करून जर आपण इथं राहिले तर खूप चांगलं आहे, कारण असे घर पडू देऊ नका रे बाबा. हे जुने घर खूप महत्त्वाचे असतात वास्तुशास्त्रानुसार आणि आरोग्याच्या हेतूने पण. आता आलोय रूम मध्ये. ह्या भिंती इतक्या जाड आहेत ना, हे पहा, दगडी बांधकाम आहे. तिथे एक आपण मधला घर परत म्हणजे रॅक वगैरे लावू शकतो. आपल्या जागा आटती वाटतं, पण छोट्या भिंती बांधतो. जाड भिंती बांधल्यानंतर एसीची गरज नाहीये. हे असं रुंद भिंती आहेत पूर्ण, त्यामुळे दगडी बांधकाम असल्यामुळे हे असे दिवळ्या वगैरे काढलेले आहेत. म्हणजे ह्या रूममध्ये अजिबात गरमी अजिबात होत नाही आहे. कारण आम्ही ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये आलो, इथं लाईट वगैरे नसते, आम्ही बिनधास्त मे महिन्यात दुपारीही मध्ये झोपू शकतो.
बसू शकतो. असे गरमी अजिबात आम्हाला जाणवली नव्हती. त्याच्यानंतर मी आत्ताच आले सुट्ट्यांमध्ये, जेणेकरून मुलांना पोहायला वगैरे शिकायला भेटेल. असं घर आहे ज्यावेळेस आम्ही लहानपणी जसं चित्र काढत होतो, चित्र आखत होतो की बाबा असं असं घर आहे, इकडून पायऱ्या, 2 मजली, इकडून पायऱ्या, असं दाखवत होतो. सेम तसंच घर आहे. मला तर आठवतं आम्ही असं मी असं थर्माकोलचंही चित्र घर काढलेलं बनवलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला शाळेमध्ये सांगतात, बऱ्यापैकी प्रोजेक्ट बनवायला जसं सांगतात ना घर, आपण आहे ना, असंच. आहे ना तसंच. खरंच खास होते पहिल्याचे चित्र इंजिनियर. काढायचं म्हणजे बाथरूम बाहेर, पायऱ्या बाहेर आणि मोठ्या मोठ्या भिंतीमध्ये, जशी एसीची गरज नाहीये. नारळ फोडला आहे. हा नारळाचं पाणी पितोय. छान आंब्याचा घड लागला आहे. मी तुम्हाला बोलत बोलत आले मी शेतामध्ये. देऊ समर्थन मी. समोर आता संध्याकाळचे 6 वाजत आलेत. इकडे सूर्य मावळतोय आता. हे ऊस होता, हे सगळं ऊस आहे आणि इथे समर्थ झाडावर चढतोय. काय तर काढतोय होय. इथे पपईचं झाड लावलं आहे. इथे केळी आहे. केळी आहे ती खूप उंच जाते, म्हणजे हे बालाजीहून आणलेली केळी आहे. त्याला छोटी छोटीच केळी येते पण खूप उंच जाते. ज्यावेळेस माझ्या छोटी केळीला खूप केळी लागली होती, त्यावेळेस खरंच कोणीतरी असं दुसऱ्या ओळखीतले मजल्यापर्यंत म्हणा, जाते नाही तर घराच्या कोणीतरी जवळ केलं जर असेल लावलं की ते तर. केळीला ही साधी ब्लेड केळी मारले आहे होते. आणि या साधी पलीकडे केळीमध्ये आहे, मी दाखवते एक ते घड पण लागलेला आहे पण दिसत नाहीये. मग बघूया कुठे त्यावेळेस लावलाय. मी म्हणत असते ना, वाटोळ कोणी केलं तरी माझा राऊंड आहे. झाल्यानंतर मला राऊंड अरे भेटतं, किती आहे बघू दे आपल्याला. की माझं जे वाटोळ कोणी केलं असं मला घड त्याचा लागला राऊंड आहे. झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून मला हे मागा दाखवलेली उंच केळी आहे ना, ते बालाजीला गेल्यानंतर मला ती केळी भेटली. त्याला 35 डझन केळी लागतात. छान लागली. मग साधी किती केळी कट आहे. करायचे कर म्हणा, आणि ते उंच इतकं जातं ना, त्यामुळे हे कट आंबे करायचा चान्सच नाही एवढ्या सॉरी. खोड्या करायच्या. त्यामुळं ज्यावेळेस हे राऊंड जे झाल्यानंतर मला देवाने दिलेला तो प्रसाद म्हणून ही केळी आहे. नारळ पडतात ना, गवतालेल्या बायका वगैरे नेतात. मला सांगतात की हा हे कोणीतरी खाली पडलेले लोक नेतात. आम्ही खाली इंदापूरमध्ये पडलेली असतो. खायची वस्तू दिसली आम्हाला त्यांनी नाही काही वाटत, कोणी का नाही ना, खाली पडलेली पोटासाठी वस्तू केली असते, ना, त्यामुळे एवढं म्हणजे नसतं लक्ष नारळ द्यायचं. खाली पडलेले असतात बहुतेक ते. आणि आम्ही नेलं हे तरी काही लक्ष फरक नाही पडत देत. नाही, कारण भरपूर आहेत. एखादी सवासींना जर आपल्याला, आपण देवीला ओटी भरतो, आवर्जून कुमारिकेला नारळ देतो, भले भले सत्काराला नारळ देतो. एखाद्या शेतकऱ्यानं जर गवत काढायला आल्याने जर महिलेनं किंवा कुमारिकेनं मुलींनी हे नारळ जर खाली पडलेले नेले तर आम्हाला काही वाटणार नाही. मी देवीला अर्पण केले समजेन, एखादी सवासींला नारळ अर्पण केले समजते. कोणी काही नेलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही, कारण ही खायची वस्तू आहे. त्यामुळं खायची वस्तू नेली तर काही, खायच्या वस्तूला फक्त असं वाटोळ करू नये, तळतळाट काही देणं तोडफोड बरोबर नाही करू वाटत नये आम्हाला. शेतामध्ये, एवढंच वाटतं. कारण ज्यावेळेस आम्ही केळी लावली होती ना, ह्यावेळेस काही खोडपत्री मुलं असतात भावकीतली, त्यांनी त्या केळीच्या घडांना असं ब्लेड मारल्या होत्या, चाकू असं क्रॅक क्रॅक असं प्रत्येक फणीला असं ब्लेड का चाकू मारलेले होते. त्यामुळे ती केळीची फणी अख्खी टाकून द्यावी लागली. अशा टाकून द्यावी लागली म्हणजे पिकलेच नाहीत ती केळी. ज्यावेळेस मोठी केळी पिकायच्या टायमालाच त्यांनी तसं खोड्या केल्या होत्या. तर असं खोड्या करू नये असं वाटतं, की खायची वस्तू आहे नेलं तसं तरी त्याचा चालतं. राऊंड म्हणून मला बालाजीनं कारण असं प्रसाद आपण दिला. एवढं दान धर्म करतो, 35 आपल्याला डझन आता एका वेळ आहे केळीला का, लागतात, त्यामुळं छोटे छोटे, आणि ते खायची वस्तू खूप कुणी उंच घेऊन जातं गेलं, एखादी नारळासारखं. सवासून नेली त्यामुळं समजेल, कुणी ते नाही पडलेले जरी पोचणार नारळ आता नेले तरी. थोड्या करणाऱ्यांना. नारळ अर्पण करणे म्हणजे सर्वात राऊंड श्रेष्ठ व्हायची वाट पाहायची असते. दान आहे. कारण आपण देवीला ओटी वगैरे भरतो. मी तुळजापूरचे आहे. आता नारळाचं आम्ही का बरं अर्पण करतो आता एवढं इतकं लक्षात नाही माझ्या, पण खूप महान समजतो आम्ही. खूप छान फोटो निघतील नाही ते फोटो. एक तुम्हाला व्हिडिओ करत करत मी फोटो पण काढते, सेल्फी. समर्थ
चल सेल्फी काढ, इकडे ये. ओके, आता गावात मंदिरात जायचं आहे. आता मी मळ्यातून गावात चालले आहे. सुरवडमध्ये सावतामाळी मंदिरात कार्यक्रम आहे. ओके, एक दुपारी घर पण दाखवलं आहे. आता ही शेती आहे. आम्ही शक्यतो विकतचे फळ जास्त खात नाही. रामफळ आहे, हे सीताफळ आहे. आम्ही जे शेतात जे पिकतं ना तेच खातो, कारण जे फवारणीचं असतात बाहेर भावना, संत्री, मोसंबी असते, ॲपल असतं, हे कधी आम्ही आणत नाही. हे चिक्कू आहे. हे आता चिक्कू संपले. शक्यतो ऑर्गॅनिक शेतातलेच फळं खायचे. छोटे छोटे आहेत. आता हे लिंबू आहेत, सीझन मध्ये आलेले फळ सगळे. ह्याला बी आता उन्हाळा आहे, पण हे नेमकं उन्हाळ्यातच लिंबू नसतात ह्याला. ह्याचा काही उपयोग नाही. मलाही माहित नाही, खरंच सांगा कमेंटमध्ये की उन्हाळ्यामध्ये लिंबू लागले पाहिजे असं काहीतरी करा. पण पावसाळ्यात भरपूर लिंबू असतात ह्याला, हिवाळ्यात असतात, उन्हाळ्यातच ह्याला लिंबू नसतात. आणि लिंबू सरबत तर उन्हाळ्यातच जास्त आपल्याला लिंबांची गरज पडते. पाहुणे रावळे उन्हाळ्यातच येतात. आणि दोन्ही लिंबांच्या झाडाला आता लिंबू एकही नाहीये. हे नारळाचं छोटंसं झाड खूप छान दिसतंय लांबून. आणि हे आहे काय म्हणते त्याला, हे आहेत जांभळ. आता दिसणार नाहीत व्हिडिओमध्ये, पण खूप छोटे छोटे जांभळ लागले त्याला. आता हे आम्हाला नर्सरीमध्ये राही जांभळ म्हणून, मोठं जांभळ म्हणून दिलं होतं, पण ते निघले छोटे जांभूळ. ते एक आहे तिकडे जांभूळ आहे. इथे चिक्कू आहे दोन तीन आता चिक्कू पण लागलेत छोटे, म्हणजे चिक्कूचा भार संपलेला आहे, ते आता छोटे राहिलेत. आता येथील जांभूळ. काय करतोय गोळा, तू काय करतोय, काय ठेवतोय पिशवीमध्ये? हा ना, नारळाची छोटे छोटे जी झाडं, छोटे छोटे नारळ पडलेले असते ते खेळायला गोळा करतोय. हे मुलांना छोटे नारळ पडलेले खूप आवडतात, त्यामुळे ते गोळा करतोय आणि पिशवी भरतोय, ओझं करतोय आता ते फक्त. ए समर्थ, माझा फोटो काढी. आम्ही तो फोटो काढणार आहे नारळापाशी. समर्थ बघा, हे तर नारळ खूप रस्त्यावर आहे. आता आम्ही बाहेर जातोय. आम्ही आता रोडनी दोघंच आलोय आम्ही शेतामध्ये. कशाला पाहिजे सोबत बायकांना काय माहिती. आपलं स्वतःचं टार्गेट, टार्गेटपर्यंत पोचायचं असेल तर स्वतः एकटंच पळावं लागतं. माझं छोटा बच्चन आहे, मला छोटा बच्चू सोबत है ना. तो माझ्या सोबत आहे का मी तुझ्या सोबत आहे? अरे खूप बोर झालं त्याला इथे, कारण इथं खेळणी नाहीये. ते कशा बरोबर बी खेळतोय बघा. आता काय गोळा करतोय काय माहिती. काय रे काय, हे छोटे नारळ पडलेले असतात ते गोळा करतोय. ते नवीन नवीन खेळणी तयार करतोय. घरात पोतीभर खेळणी, सायकली. आता इथं काही नाहीये खेळायला त्याला. पिशवीत टाकतो, पाहिलं का? छोटा नारळ. असे नारळ लावलेले जातात ना. आम्ही खूप छान ह्याचं नारळ हे लावलं होतं, आवळ्याचं झाड लावलं होतं, पण ते जळून गेलं का काय माहिती, उठून टाकलं. शेवटी आम्ही भाऊकीच आहे शेत. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट राऊंड होत असतं. हे जांभळ्याचं झाड आहे, ह्याला जांभळे लागतात, येतात खातात कोणी, काही वाटत नाही, कारण खाऊ द्यायचं. नारळ वगैरे पडलेले असतात, नेतात, खाऊ द्यायचं. प्रत्येक गोष्टीचा राऊंड असतो, की आपल्याला आपलं गेलं असं काही म्हणायचं नाही. आपलं गेलेलं नसतं, त्याचा राऊंड व्हायचा असतो. आणखीन ज्यावेळेस आपल्याला राऊंड झाला ना, गोल झाला ना, ज्यावेळेस गोल होईल त्यावेळेस त्याचं आपल्याला फळ मिळालेलं असतं. पण ते आपण त्याच्या आधीच खूप कर्म ना, त्याच्या आधी कर्म आपण चुकीचे करून ठेवतो की त्याला. हा आमचे छोटे केळी कट केली तर नारळाचे घड वगैरे आमचे नेले होते लॉकडाऊन मध्ये, लागणारी पण आपण नेलं म्हणतो. पण त्याचा राऊंड झाला ना, त्याचं फळ मिळतं. त्यामुळे आपण शांत बसलेलंच बरं आहे. इकडे खूप छान सूर्य मावळतोय.
असा फोटो खूप छान निघणार आहे. हेच मला सांगायचं आहे की हे समर्थ एकटा चालतोय रस्त्याने. समर्थ 2 मिनिट थांब रे. माझे मिस्टर बघतात यात काही डोकं लढवत नाही. आणि ते शेताच्या मेडिकलमध्ये असते. शेततळ दाखवलं नाही, माझ्या लक्षात नाही शेततळ दाखवायचं. ओके, हे नारळाच्या बाजूला जे आहे झूम करून दाखवते. हे शेततळ आहे. ओके, जे आहे ना शेततळ आहे ते दाखवेन कधी तर. आता त्यासाठी चालू आहे की आम्ही पोहायला वगैरे शिकवायचं मुलांना, ह्या विचाराने चालू होतो सुट्टींना. पण आता समर माझ्यासोबत आला आहे. आणि ऑनलाईन जे पोहायचे जे रिंग्स वगैरे मागवले होते ते अजून आले नाही आहेत. ओके, हां, मी काय सांगत होते की कर्म आपलं काही गेलं, कोणी नेलं, कोणी चोरीला गेलं. आपण शेतात म्हणतो की बाबा नेलं, ह्याने तोडलं, ते तोडलं. त्याचा राऊंड होईपर्यंत बघायचं, कारण त्याचं दुप्पट तुटलेलं असतं आणि त्याचं फळ आपल्याला भेटलेलं असतं. जे आपलं गेलेलं असतं काय 5-10 हजाराचं काही, त्याचं राऊंड होऊन 2 वर्षांनी खूप छान राऊंड होतो. आणि कधी 1 वर्षात भेटेल, कधी 6 महिन्यात बी त्याचा अनुभव येतो. फक्त अनुभव घ्यायचा, त्याचा तळतळाट द्यायचा नाही. तळतळाट देऊन आपला कर्म खराब नाहीत करायचे. कृष्ण अर्पण म्हणायचं. ज्यावेळेस काही झालं तर कृष्ण अर्पण म्हटलं ना, कृष्ण त्याचा राऊंड झाल्यानंतर खूप छान फळ मिळतं. ओके, आम्ही असं चालत जातोय मस्त. म्हटले ना, हे ना शेतात हे करतात ते करतात. म्हणजे 2 वर्षानंतर मी तुम्हाला अनुभव दाखवते, माझा राऊंड झालेला दाखवते आणि त्याचा फळही दाखवते. खायची वस्तू आहे, खाऊन घ्या आणि आम्हालाही खाऊ द्या आणि जगू द्या, एवढंच सांगायची इच्छा आहे माझी. हा आमचा वडा आहे. हे माझ्याच शेतामध्ये वडा जातो, छोटासा वडा आहे. ओके, ही तर आता आमची हद्द संपली. ओके, बाय. हो हे वडा आहे. इथं बसलोय. बस ना समोर, थांब ना. 2 मिनिटं बसतो इथे. बघा, असं म्हणतात कोण कोणी वड्यात भीतं, असं होतं तसं होतं. अरे आपला ओरा चांगला ठेवला पाहिजे. योगा करा, वर्कआउट करा, पौष्टिक खा, मिलिटरी जे योगा असतं ते करा. ओरा चांगला ठेवला का काहीही होणार नाही. कुठले उतारे, कुठले काय भूतफीत, काय वडे फिडे विसरा सगळे. आता मी ते गावातून आले, मी शेतातून. इथं खूप छान मुली रांगोळी काढते, ते पाहिलं मी. तर सावतमाळी मंदिरात आहे, भजन वगैरे कीर्तन आहे, मुली रांगोळी काढतात. माझी नातवंड, हा माझा समर्थ हरिपाठला बसला आहे. खूप छान टाळ वाजवते, खूप छान टाळ वाजवते. पहिल्यांदा त्याने टाळ वाजवले आहे आणि तो मन लावून टाळ वाजवतो. मला खूप टाळ आवडतात त्याचा. आणि मुली हरिपाठ खूप छान म्हणताय, त्यांचा आवाज खूप छान आहे. आणि ती माझी नात आहे, खूप छान फ्रॉकवर एक हरिपाठचं पुस्तक आणि तिथे छान माझं हरिपाठवर आहे. खूप छान दृश्य वाटले. कीर्तन चालू झालं आहे, शाबूचा प्रसाद वगैरे कीर्तन चालू झालं आहे. आणि इथं मी कीर्तन चालू झालं इथं मला महिलांनी वयस्कर बोलवलं की मला नाडी चेक करायला बोलवलं. बसले होते ना समोर, मला व्हिडिओ केला आणि महिलांची नाडी चेक सल्लागार सल्लाही दिला.